पूर्ण जगामध्ये ती 1700 वर्षापूर्वीची आहे, की ही पृथ्वीला साक्ष ठेवून हे त्यांनी ते ज्ञान दिलेलं आहे. आणि हे ज्ञान दिलेलं असताना आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात, की मग हे तत्वज्ञान सगळं मनाच्या भोवती. मग मन म्हणजे काय? मन म्हणजे विचार, मन म्हणजे भावना, मन म्हणजे आठवणी, मन म्हणजे जाणीवीचं केंद्र. हा आपल्या डोळ्याला न दिसणारा पण आपल्या वागण्या बोलण्यातून जाणवणारा एक सूक्ष्म भाग आहे. शरीर आणि मन वेगळं आहे, पण दोन्हीचं कॉम्बिनेशन एवढं आहे. चित आणि पट ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीचं ते म्हणजे कॉम्बिनेशन, इंटरनल कॉम्बिनेशन आहे. आणि त्याची जर वैशिष्ट्य समजा आपण मनाची जर बघितली तर काय काय नवीन नवीन माणूस कल्पना करत बसते, नवीन नवीन तर्क करत बसते. नवीन समजा सुख असो, दुःख असो, आनंद असो, राग असो, द्वेष असो, लोभ असो, हे मनातून तो अनुभवत असते. आणि स्मरणशक्ती आपण बघा, आता जन्मापासून ते आतापर्यंत जे ज्या काही गोष्टी वाईट असो किंवा चांगल्या असो, त्या कुठं स्मरण येतात? आपल्या मनामध्ये, आपल्या माइंडमध्ये. बरं, अनाटॉमिकली जर विचार केला तर तुम्हाला जर प्रश्न विचारला, तुमचं लिव्हर कुठे आहे, तुम्ही सांगसाल राईट साईडला आहे. स्किन कुठे आहे? लेफ्ट साईडला आहे. इंटेस्टाईन कुठं किती फूट आहे? 30 फूट आहे. लंग्स किती आहेत? 2 किती आहे? हार्ट कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. ब्रेन कुठे आहे? वर आहे. हात कुठे आहे? पाय कुठे आहे? पूर्ण तुम्ही ह्या गोष्टी सांगू शकता. तुमचं नाक कुठे आहे? डोळे कुठे आहे? पण मनाचं स्थान कुठे? तुम्ही 30 सेकंद डोळे बंद ठेवा आणि हे मन माझं आहे म्हणून कोणता विचार करू नका. बघा, तुम्ही करू शकता का? नाही करू शकत. कारण मन जे आहे ते चंचल आहे, स्थिर नाही. त्याच्यामुळं हे जे मनाचं जे स्थान आहे, मनाला जी शेताची जी उपमा दिलेली आहे, त्या मनाची ज्या पद्धतीनं आपण मशागत करू, जे चांगले पेरू तेच उगवू. जर समजा आपण त्या ठिकाणी तंबाखाची जर झाडं लावली, तिथून बदामाची कशी काय अपेक्षा करणार? जर समजा एखाद्याचा बापच जर दारू पिणारे असेल तर मुलाकडून काय अपेक्षा करायची? एक छोटंसं उदाहरण देतो. म्हणून जर तुमची भूमी सुपीक जर असेल तर तुमचं बीज सुद्धा किंवा त्याचं निघणारं हे सुद्धा म्हणजे त्याच पद्धतीचं असेल. आणि अशा पद्धतीचं हे भूमिस्फूर्त जे मुद्रा आहे, जेव्हा बुद्ध तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांनी पृथ्वीला साक्ष ठेवून आपल्या ज्ञानाची आणि सत्याची प्रचिती दिली. ही भूमिस्पर्श मुद्रा बिहारमधील बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आहे. येथील मुख्य मंदिरात काळ्या पाषाणाची सुमारे 1700 वर्षापूर्वीची जुनी भगवान बुद्धाची सुवर्णजडित मूर्ती याच मुद्रेत विराजमान आहे. या मूर्तीत बुद्धाचा उजवा हात जमिनीला स्पर्श करत असतो आणि डावा हात मांडीवर ध्यानाच्या मुद्रेत उभे असतो. आणि अशा पद्धतीचं ह्या जे सिद्धार्थाच्या म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या जे मुद्रा आहेत, आता ही जी आहे मुद्रा ही ध्यान मुद्रा आहे. या पद्धतीनं म्हणजे वरद मुद्रा म्हणतात या मुद्रेला. आणि अशा पद्धतीनं म्हणजे जवळपास ध्यान मुद्रा आपण त्या टप्प्याटप्प्यानं आपण ह्या ठिकाणी बघूया. आणि आपण बघितलं की धम्मचक्र करत असताना, परिवर्तन करत असताना किंवा प्रवर्तन किंवा अनुप्रवर्तन करत असताना जे मुख्य जो गाभा आहे मनाच्या केंद्रित. कारण मन तथागत गौतम बुद्ध एक 103 त्या धम्मपदात असं म्हणतात की संग्रामात 1000 पटीने 1000 माणसांना जिंकण्यापेक्षा जो स्वतःच्या मनाला जिंकतो तोच खरा विजेता असतो. कारण एखादा मनुष्य किती जरी शूरवीर असता, समजा लढाईमध्ये एखाद्या 10,000 माणसाला जिंकत, पण त्याहीपेक्षा जो माणूस स्वतःला जिंकतो तो त्या 10,000 माणसाच्या जिंकण्यापेक्षाही सगळ्यात मोठा असतो. म्हणून मन हे सर्वांचं मूळ आहे. मनाची साधना करणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. सर्व पापापासून दूर राहणं हे मुख्य कर्तव्य आहे. आणि आपला धर्म शास्त्रात नाही तर खरा धर्म हा धर्मतत्वाच्या आचरणात आहे. मग आपण स्टार्टिंगला विचार करूया, कारण ह्या 4 टप्प्यामध्येच आपल्याला हे 2 महिने घालायचे. याच्यातच सगळं बाबासाहेबांचे सिद्धांत आले बघा. कारण ज्या काही चौथ्या बाबतीत जो असं शास्त्रात नाही तो प्रत्यक्ष आचरणात आहे. हे सगळं बाकीचं जे काही अधम्मामध्ये आहे गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशनमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व, किंवा रिडल्स इन हिंदुझममध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, किंवा बाबासाहेबांचे जे काही खंड आहेत धनंजय कीर्तिकीर त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या आलेल्या आहेत. ते आपण टप्प्याटप्प्याने जसा वेळ येईल त्या पद्धतीने पाहूयात. पण आजचा विषय जो आहे तो फक्त मन आहे. कारण तुम्हाला जोपर्यंत मन समजणार नाही तोपर्यंत पुढचा आपल्याला एक एक टप्पा समजणार नाही. आणि जर मनाचा आणि शरीराचा जर विचार केला, समजा आता हे पंचकोश आहे,
पंचकोश बघितले आपण, 5 कोश असतात माणसाच्या शरीराचे. पहिला अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा जो असतो तो विज्ञानमय कोश. विज्ञान म्हणजे हे पंचेंद्रिय असतात. आणि मनमय म्हणजे तो मनाचा भाग असतो, जसा उपभोक्ता मन असतो. आणि याच्यापासून आनंदमय कोश म्हणजे सगळ्यात शेवटी जो आनंद मिळतो, किंवा आपल्या सदाचाराच्या मार्गावरती किंवा एकदम प्रफुल्लित मार्गावरती जीवन जाते, ते म्हणजे आनंदमय कोश. आणि याचं जर अनाटॉमिकली फिजिकली जर आपण विचार जर केला समजा, तर आपले ज्ञानेंद्रिय कोणते आहेत? आपले 2 डोळे आहेत, नासिक आहे, कान आहे, जिव्हा आहे, आणि ही त्वचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जाणीव होते. जाणीव कोणाला होते? आपल्या त्या मनाला होते, आपल्या त्या मेंदूला होते. आणि हे कार्य करत असतात. आणि कर्मेंद्रिय कोणते आहेत? बघा, आपले 2 हात आहेत, 2 पाय आहेत. पूर्ण शरीराचं विसर्जन व्हावं म्हणून पूर्ण आपल्याला ॲनस किंवा आपण युरिनरी सिस्टीम आहे, लगेच संडास ज्या पद्धतीने करतो, ते आपले हे कर्मेंद्रिय आहेत. आणि वाक कर्मेंद्रिय म्हणजे स्पीच देतो आपण, हे जे बोलतो ते हे कोणतं? हे कर्मेंद्रिय म्हणजे बोलले जातात. ज्ञानेंद्रिय वेगळे, कर्मेंद्रिय वेगळे. आता हे जे काही चलते समजायचं, याचे कार्यक्रम जे चलते काया वाचा मना, याचा जर संबंध आपण जोडला, तर आता एक उदाहरण घेऊया की माणूस आता रस्त्यानं चाललाय. आता त्याला एक समजा झाड दिसले चांगलं कलमी आंब्याचं, आणि त्याला वाटलं की बरं आंबा खायचा आपल्याला. मग ते काय करेल? एक गोटा घेईल, त्या झाडाकडे फेकून मारला, आंबा पडल, आंबा घेईल. नंतर जेव्हा त्या आंब्याचा मालक आहे तो ओरडेल, त्याच्या पाठीमागे लागेल आणि धडू पिटेल. मग बघा, आता याच्यामध्ये दोष कोणाचा आला? हाताचा आला का? सुरुवातीला कोण बघितलं आंबा? डोळ्याने बघितला. मग डोळे प्रत्यक्ष जाऊन आंबा करू शकतात का? नाही. मग त्याला फॉलो कोणी केलं? पायाने केलं. पाय तिथपर्यंत गेली, त्या झाडापर्यंत गेली, गेली की नाही? बरं, पाय गेले तर पाय ते आंबा करू शकतात का? नाही. मग काम कोणाचं? फक्त कोणतं दुसरं कर्मेंद्रिय आलं? हात आला. मग नुसत्या हाताने करू शकतो का? नाही. मग त्याच्यासाठी कशाला पाहिजे? म्हणजे जे हिंसेकडे वळतो आपण, जे शस्त्र असते, दगड असो, धोंडा असो, काठी असो, लाठी असो, त्याच्याकडे वळ, राईट. मग तो आंबा दगडाने त्या त्या झाडाला मारला, तो आंबा घेतला, आणि मग हाताने आंबा तोडला, दगडाने आंबा तोडला, हाताने आणला. मग हात आंबा खाते का? खाईल का? नाही खाईल. तोंड चावेल, दात चावतील, मग दात ती चव घेईल का त्या आंब्याची? नाही घेणार. चव कोण घेणार? जीभ घेणार. आणि मग पोटभर खाल्ल्याच्या नंतर जेव्हा तो मालक पाठीमागोमावर येते, बद बद काठी घेऊन ते त्याच्या पाठीमध्ये काठ्या घालते. मार कोण खाते? पाठ. त्याचा उपभोक्ता कोण आहे? ऑर्डर कोण दिली? सूक्ष्म मनाने. म्हणून हे जे मन आहे, हे जे मन आहे, पाण्यासाठी पाण्याची उपमा दिली. कारण ह्या बहकलेल्या मनाला काबूत ठेवण्याची जी विद्या आहे, जे बोधी आहे, हे टेक्निक हे महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपलं मन कलुषित असेल, जोपर्यंत आपलं मन हिंसक असेल, तोपर्यंत आपलं कार्यसुद्धा त्या पद्धतीचंच होईल. म्हणून तथागत अतिशय सुंदर विवेचन करतात की चित्ताचे जे 5 अवस्था असतात, नॉर्मली जर आपण डे टू डे मध्ये आपल्या समाजामध्ये किंवा वावरत असताना जर आपण विचार केला, तर 5 प्रकारची व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात, जे की क्षिप्त, जे 5 अवस्था असतात मनाच्या किंवा चित्ताच्या. क्षिप्त म्हणजे काय? एखादा चंचल किंवा विचलित मनाचा व्यक्ती असतो. अतिशय एखादा मूळ जड अंतकरणाचा, अज्ञानानं पेटलेला, त्याला किती सांगा, किती बोलला ते ऐकत नाही, करत नाही, मनाचंच करतो, एकदम मठ्ठ मनाचा असतो. विक्षिप्त म्हणजे काय? एकदम कधी शांत तर कधी अचानक विचार, एकदम कधी कधी पाहिलं तर एकदम देवाने, आणि त्यापर्यंत एकदम सडन म्हणजे इरिटेट होतो, अशा पद्धतीचं. आणि चौथा जो प्रकार सांगितला आहे तो एकाग्र मन. एकाग्र म्हणजे काय? एखादं बघा, एखाद्या नदी लागली एकच नदी लागते, एका विषयावर लक्ष केंद्रित केले एकच करत राहतो, आणि म्हणजे दुसऱ्या लक्षावर त्याचं केंद्रित जात नाही. आणि अशा पद्धतीवर एकाच लक्षावर ते लक्ष केंद्रित करते. आणि निरुद्ध मन म्हणजे काय? पूर्णपणे नियंत्रित व शांत झालेलं मन. आता हे अजून तुम्हाला समजून जर सांगायचं जर झालं, तर आपण एक पाण्याचं उदाहरण घेऊ. आता आरसा प्रतिबिंब पाहण्याचा एक आयना असतो, परंतु कुठलाही वाङ्मय किंवा कुठलाही ग्रंथ जर शोधायचा असेल, तर त्याच्यामध्ये माणसे जीवनाचं प्रतिबिंब पाहत असतात. जीवनामध्ये कशा पद्धतीनं वागायचं याचं प्रतिबिंब पाहत असतात. ज्या पद्धतीनं जर समजा एखाद्याचं पाणी जर गढूळ असतं,
तर त्याच्याबद्दल त्याचे प्रतिबिंब दिसेल का? दिसेल नाही दिसणार. एखादं जर पाणी उकळलेलं असतं त्याच्यामध्ये जर आपण प्रतिबिंब बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसेल का? नाही दिसत. एखादं शेवाळलेलं पाणी असतं त्याच्यामध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला प्रतिबिंब दिसेल का? एखादं जर हवेनं हलणारं पाणी असेल त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसेल का? नाही दिसणार. आणि म्हणजे ज्या पद्धतीनं रंगीत पाणी, उकळलेलं पाणी, शेवाळलेलं पाणी, हवेनं हलणारं पाणी, गढूळ असणारं पाणी याच्यामध्ये ज्या पद्धतीने प्रतिमा दिसत नाही त्याच पद्धतीने माणसाचं मन सुद्धा हे अज्ञानानं कलुषित होत आहे. ज्या पद्धतीने संत पाणी असेल, शांत पाणी असेल, त्या ठिकाणी तुमच्या ड्रेस सगळं तुम्ही कोणता ड्रेस घातलाय, कोणती लिपस्टिक लावली, त्या पद्धतीने स्वच्छ प्रतिमा दिसते. ह्याच पद्धतीचे जे तत्वज्ञान आहे, जे काही अंधश्रद्धा आहे आपल्या समाजामध्ये, आपण ऐकतो ते, करतो ते आणि प्रत्यक्ष आचरणशील दुसऱ्या मार्गाने जातो. म्हणजे त्यांचं जे मन असते त्या पाण्यासारखं कलुषित झालेलं असतं, या पाण्यासारखं गढूळ झालेलं असते, या पाण्यासारखा उकळलेल्या पाण्यासारखा त्यांच्यामध्ये क्रोध असतो, या रंगीत पाण्यासारखा मोह असतो. आणि अशा पद्धतीनं हे करत असताना सिद्धार्थाला सुद्धा खूप अडचणी गेल्या. जेव्हा सिद्धार्थ त्यांच्यावरती मारसेनेनं अटॅक केला, त्याने एक वेळ अशी वाटली की माझ्याकडे काय एवढं ऐश्वर्य आहे, मी का उपभोगू? म्हणून त्याच्या विषय वाचनाचे त्याच्याकडे आले, मला जे पाहिजे ते भेटते, जे खायला पाहिजे ते भेटते, जे ड्रेस भेटतात ते भेटतात, माझ्याकडे सोबत गाडी आहे, बंगला आहे, तरी मी का हे करतोय? पुन्हा पूर्ण गर्वानं वागण्यासारखं आहे, माझ्याकडे पूर्णतः अहंकार आहे, आळस, भीती, शंका, लाभ, सत्कार, खोट्या कीर्तीची अपेक्षा, भूक, ताण, चैनीचे पदार्थ इत्यादी जे मारसेना, म्हणजे तुमच्या स्थैर्यापासून तुम्हाला जे ढळणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याला मारी येते, मिळती मरमारी, ज्याच्यापासून माणसाचा वध होतो किंवा माणसाला मृत्यू प्राप्त होतो, किंवा जे माणूस लयास जाते किंवा विकोपाला जाते किंवा नष्ट होतो त्याला मारसेना म्हणतात. मारी येते ती मर्मानी, त्याचा तो अर्थ असतो. आणि अशा पद्धतीचा ही विषयभोग, गर्व, अहंकार, आळस, भीती, शंका, लाभ, सत्कार, खोट्या कीर्ती, भूक, ताण, चैनीचे पदार्थ, हे माणसं हे 10 जे असतात ह्या मार्गसेनेला जो जिंकतो तोच खरा सुखाला जिंकतो. तथागत गौतम बुद्ध काय सांगतात? ह्या मार्गसेनावरती, या मनात उत्पन्न होणाऱ्या मार्गसेनावरती जो जो आता बघा, एखादं छोटंसं अजून एक उदाहरण देऊ तुम्हाला. समजा हे बघा, चांगलं जर काम करायचं असेल, समजा तुम्हाला कुठं फ्रेश होऊन जायचं असेल, फॉर एक्झाम्पल आता एखादं फंक्शन आहे, तुम्हाला फ्रेश करायचं, तुम्हाला सकाळी उठावं लागेल, तुम्हाला ब्रश करावं लागेल, तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करावं लागेल, तुम्हाला इस्त्रीचे कपडे घालावं लागतील, बूट वॉश करावं लागेल, मस्त कॉस्मेटिक लावावं लागेल, आणि नंतर एखादं वाहन घेऊन जावं लागेल. आणि इन केस, कारण जग हे द्वंद्वानं चालते, पुट्टस्य लोकधर्मी चित्तन्य सन कंपती अशोक विराज केने येतं मंगलभूतम, आपण नंतर पाहणार. कारण दोन दोन गोष्टी प्रत्येक पाहण्यामध्ये येतात. आणि हेच आता आपण प्रॉपरली आपण मेकअप पूर्ण पूर्ण फुलबिल चालू आणि घाण करायला किती वेळ लागेल? आपला तयार व्हायला अर्धा तास लागतो. आणि एखादं चिखल आपल्यावर अंगावर टाकून घ्यायला किती वेळ लागते? 1 मिनिट, मोर दॅन सफिशियंट. म्हणजे वाईट लोक लवकर शिकतात, परंतु चांगलं शिक्षण घेणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. सद्धम्म ऐकणं फार कठीण आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून हे मन एकाग्र करणं किंवा त्या पद्धतीचं करणं खूप अवघड आहे. कारण माणसाचं मन किंवा कुठंच आहे काही सांगता येतं. ज्या पद्धतीनं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगितलं होतं कावळ्याचं. कावळ्याकडे सगळं काय असते, वैभव असते, पण त्याची विष्ठा सुद्धा शुभ्र असते, बरं का. जे काही खातो, परंतु संडास कशी करतो, फाईट करतो एकदम, त्या गोष्टीचा त्याला अहंकार असतो. परंतु मी काळा का आहे त्याच्यामुळे तो नाराज असतो. नंतर तो बदकाकडे जातो. बदक त्याला वाटते बघा माझ्यापेक्षा बदक खूप आनंदी असेल, त्याचा किती शुभ्र कलर आहे. मग बदकाकडे गेल्याच्या नंतर तो म्हणतो यार माझ्याकडे फक्त एकच कलर आहे, माझ्यापेक्षा पोपटाकडे 2 रंग जास्त आहे, त्याच्यामुळे ते खूप आनंदी आहे. त्याच्याकडे हिरवा आहे, गुलाबी आहे, माझ्यापेक्षा खूप आनंदी आहे. तू त्याच्याकडे, तुझा जी समस्या आहे तर त्याच्याकडे जा. आणि त्याच्याकडं तू पोपटाकडे जातो, आता पोपट दादा तू लय आनंदी असेल, तुला किती सुंदर 2 रंग आहेत, तर काय करू म्हणतो मला, माझ्यापेक्षाही चांगली आणि सुंदर रंग त्या मोराकडे, मोराकडे जा. ते कावळं त्या मोराकडे जातो आणि त्याला विचारतो, मोर दादा तू किती सुंदर आणि किती म्हणजे तुला आनंद असेल, तुझ्या आनंदाचा एक्सप्लेन करू शकतो का? ते म्हणते मी इतका सुखी, मी सुंदर आहे, पण काय करू, माझ्या पायाला बांधलेले, म्हणजे मी बंदिस्त आहे, या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे, मी तुझ्यासारखा स्वतंत्र नाही आहे. तू तरी स्वतंत्रपणे मुक्त वावरतो, पण मीला सगळं काय वैभव असून मी बंदिस्त आहे, मी गुलाम आहे.
म्हणून हे जे माणसाचं मन गुलाम होते, विषय वास्तविकमध्ये जे गुलाम होते, ह्याच्यातून जर निघालं, तृष्णेतून आपण मुक्त जर झालो, तरच आपलं मन त्या निर्मळ पाण्यासारखं राहील आणि येणारे जे तत्वज्ञान आहे आपल्याला शिकण्यासारखं तथागताचं, ते आपल्याला शिकण्याला हे होईल. ज्या पद्धतीने आता मागं आपण एक ऐकलं होतं बघा, माणसाचं मन कसं आणि कुठल्या पद्धतीने जाईल. आता मागं एक दूध काढणारा व्यक्ती, मागं 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्याने एक म्हैस आणली बाजारातून. त्याचे केस एवढे सुंदर होते, म्हणजे शिंग खूप सुंदर होते. रोज ते पाहायचं दूध काढताना. परंतु त्याच्या मुलाला काय वाटलं, यार माझी तरी किती सुंदर गोल चिटूक शिंग दिसायले त्या म्हशीची. मग त्यानं काय केलं, दूध काढणं झालं की त्या पोरानं त्या दोन्ही शिंगाच्या मध्ये त्याचं डोसं पोचलं. किती अवघड गोष्ट. परत ते अडकून बसतं, व्हेटरनरी डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या भानगडी झाल्या काढ. म्हणजे माणसाचं मन केव्हा आणि कुठं उच्चरित होईल, प्रफुल्लित होईल किंवा हाय लेवलला जाईल, हे काहीही सांगता येत नाही. आणि ज्या पद्धतीनं मग माणसाच्या मनाचे बळ आपण कोणते आहेत, मग ह्या गोष्टी जर मनातून गळत असेल तर माणसाचे मळ कोणते आहे, ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तर माणसाचे जे मळ असतात, हे माणसाचे मळ 6 प्रकारचे असतात, भयानक मळ असतात, जे की काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, म्हणजे अर्थात तीव्र वासना किंवा हव्यास, राग, चीड, लालच आणि अतिलोभ, अज्ञानामुळे झालेली अशक्ती, अहंकार किंवा गर्व, जळफळाट किंवा बाचाबाचीची भावना, ह्या जी भावना होतात ह्या त्याच्याद्वारे होतात. म्हणून जे आलार कलाम करून जे सिद्धार्थ शिकले होते ह्या गोष्टी. कारण बघा, आता फिजिकली तुम्ही एक्सरसाइज हजारो प्रकारचे करू शकता. तुम्ही वॉर्मअप करू शकता, जिम लावू शकता, रनिंग जाऊ शकता, योगा करू शकता, प्राणायाम करू शकता, आसनं करू शकता, स्विमिंग करू शकता, अजून डोंगरावरती जाऊ शकता फिजिकल फिट राहण्यासाठी. परंतु मेंटल लेवलसाठी कोणतं कार्यक्रम आहे? कारण शरीर आणि मन तर वेगळं व्यक्त आहे, पण उपभोगता तर मन आहे. म्हणून जे ध्यान आहे, बोधिसत्व जे 4 आठवडे बसले होते त्या बोधी वृक्षाखाली, त्या ध्यानची एकाग्र करण्यासाठी, चित्त एकाग्र करण्यासाठी, आणि अशा पद्धतीनं जेव्हा ह्या गोष्टी येतात, तेव्हा त्यांनी कोणता विचार केला असेल आणि कोणता विचार करत होते, की माझ्या मनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी येतात. बघा, मानसिक एक्सरसाइज हे माणूस फक्त 4 प्रकारांनाच करते. लिहून घ्या, मानसिक एक्सरसाइज माणसाचे कोणताही सायकॅट्रिक हा तुम्हाला हे 4 व्यायाम सांगतात. एखादा पॅरालिसिस किंवा शुगर झालं तर आम्ही हजारो व्यायाम सांगतो. मॅडम योग शिक्षिका आहेत, मी आहे, अजून आहेत, बरेच जण शिकवतो. परंतु मेंटल साईज एक्सरसाइज जर करायचं तर ते फक्त 4 प्रकारांनी करू शकतो. कोणत्या? पहिला जो प्रकार आहे तथागत गौतम बुद्धांनी सांगितला आहे, तो म्हणजे आपले जे काही वाईट विचार आहेत ते श्वासाच्या द्वारे बाहेर काढणे. पहिला व्यायाम, मानसिक व्यायाम, मनाचा व्यायाम, बुद्धीचा व्यायाम. दुसरा प्रकार जे आहे, जेवढे काही वाईट विचार आहेत ते मनाला स्पर्शही करू न देणे. तिसरा व्यायामाचा प्रकार आहे, जे माझे चांगले विचार आहेत, जे माझं कुशल मन आहे, म्हणजे माझे चांगलं कार्य आहे, त्याचं संरक्षण करणे. आणि जे चांगल्यामध्ये जे काही कमी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्यंत एतन विधान शास्त्र. ज्या पद्धतीनं कुऱ्हाड किंवा शस्त्र लावतो त्या पद्धतीनं आपल्या ज्ञानाचं धार ही तीव्र झाली पाहिजे. आणि ह्या 4 प्रकरणानंच आपण आपल्या मनावरती हा म्हणजे ताबा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत आणि मिळू शकतो. म्हणून जी माणसाची जी प्रवृत्ती असते ही शेवटी जाता जाता एक 3 तत्वाची बनलेली असते, तथागत गौतम बुद्ध सांगतात. सत्व, रज, तम, जे की सांख्याच्या दर्शनाचं सृष्टीची उत्पत्तीची जी कारणं सांगितली होती सत्व, रज, तमाची, ज्याची डेफिनेशन आपण दीपकाची दिली होती. दीप, तेल आणि प्रकाश याच्या पद्धतीनं कमी जास्त येते ते दुःखाचं कारण सांगितले. आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये जर पाहिलं असतो तर राजस स्वभावाची माणसे, आता आपण आपलं कॅल्क्युलेशन करायचं. आता हे जे आपण या टप्प्यावर आलो की आपण स्वतःच आपण परीक्षण करायचं 2 मिनिटामध्ये, की आपण कोणत्या स्वभावामध्ये, या मनाच्या कोणत्या स्वभावामध्ये आपण बोलले जातो. एक सात्विक, राजस की तामस. सुरुवातीला पाहतो आपण की तामस स्वभावाची माणसं कशा पद्धतीची असतात. सामत, कपटी, ईर्ष्या ठेवणारी, बदलण्याची भावना ठेवणारी, मनाशी कपट नीतीची गाठ बांधणारी, जीवनभर बाळगतात. अशा प्रकारची माणसे ईर्ष्या बाळगतात. माणसं सहन होत नाही. आपल्यापेक्षा हुशार असणं सहन होत नाही. आपल्यापेक्षा जास्त कोणी पुढं केलेलं त्याला सहन होत नाही. वारंवार बद्याचे भाव घेणारे होतात. आणि अशा पद्धतीचे
म्हणजे कुत्र्यासारखे त्याचे हावभाव असतात अशा प्रकारचे हे राजस्वभावाचे माणसं येतात. आपण त्याच्यापैकी कोणत्या प्रकारचे आहोत हे आपण चिंतन केलं. दुसरा जो प्रकार आहे तो तामसी प्रकाराचा. त्याच्यामध्ये लगेच राहतो, लगेच चिडतो. प्राण्याला म्हणणार असेल ना, रस्त्याने एखादा तरी चलू लागलं नीट, हातात उगीच्या उगी बोटा घेऊन त्या कुत्र्याला आणतो. एखादी गाय दिसू, ढोर दिसू, एकदम सडन उठतो आणि चिडतो आणि मारतो. काय घेऊन देतो? असे जे तापटी किंवा जे तामसी स्वभावाचे लोक असतात त्याला प्राण्याला मारणे, कुत्र्याला मारणे, एखाद्या पक्षाला मारणे, बायकोला मारणे, शिवीगाळ करणे अशी सवय लागली ही सोडणे कठीणच जाते. कोणत्याही विषयावरून चिडचिड करणे अशा जी व्यक्तीची जी डेफिनेशन केली गौतम बुद्धांनी ती आहे तामसी प्रवृत्तीची, तामसी स्वभावाची केलेली आहे. आणि अशा पद्धतीचे तिसरा जो स्वभाव सांगितला आहे दीपकाचा, जो दीपक दीप भव, जो प्रकाश दुसऱ्याला प्रकाश करतो, खाली जरी स्वतः जळत असतात परंतु तो जगाला दीपवतो. ज्या बाबासाहेबांनी स्वतःनं आयुष्यभर तापून घेतलं, स्वतःला जाळून घेतलं, पण प्रकाश हा सर्व जगाला दिला. असे सात्विक स्वभावाचे जे माणसं असतात ते गुड, बेटर आणि बेस्टमध्ये येतात. ते लोक सिद्धान असतात, विनम्र असतात, वर हे लोक परोपकारी असतात, स्वभावाची माणसे सात्विक असतात, उपोषक व्रत धारण करणारे असतात, वाचिक सदाचार, काय सदाचार, मन मिळावू स्वभावाचे, अशा स्वभावाचे माणसं आर्य असंगिक मार्ग बाळगणारे असतात, पारिमिताचे सदाचारी असतात, उपोषक व्रत धारण करणारे असतात, धार्मिक चर्चेला महत्त्व देणारे असतात, धार्मिक चर्चा वारंवार घडवून देणारे असतात, धार्मिक कार्यक्रमामध्ये वेळ देणारे लोक असतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा बुद्धाचा कार्यक्रम किंवा जयंती असो किंवा आपल्या बाबासाहेबाचा कार्यक्रम असतात, असे स्वतःहून प्रेरणा देणारे, स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे किंवा कार्यक्रमाला प्रोत्साहन देणारे, म्हणजे कोणत्याही मानापानाची अपेक्षा न ठेवून केवळ बाबासाहेब आपला एकच साहेब असं गृहीत धरून असे जे काही लोक असतात ते सात्विक स्वभावाचे असतात असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून जे काही आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येतात ते केवळ आणि केवळ आपल्या मनावरती अवलंबून असतात. आणि त्या मनाला कलुषित होणारे ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण त्यानंतर बघणारच आहोत. म्हणून आजच्या दृष्टीने आणि पहिल्या खंडाचं जो पहिला भाग आपण कंप्लीट केलेला आहे तर या स्टेपला तुम्हाला मी सांगतोय टप्प्याटप्प्यानं की आपल्याला जोपर्यंत मन कळणार नाही तोपर्यंत तथागताचा गौतम बुद्ध नाही कळणार. म्हणून या क्षणी आपल्याला नक्कीच काही ना काही माझ्या अभ्यासातून, माझ्या स्मरणातून आपण जो काही अंश घेतला तो नक्कीच आपण साठवून ठेवावा आणि आपल्या वाणीमध्ये, आपल्या कायामध्ये, आपल्या सदाचारामध्ये परिपूर्णता येण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहावं. एवढं आजच्या दिनी सांगून आजचा 16 दिवस या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी तयार करतो. सगळ्यांनी हात जोडून भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांना जय भीम. सर्वांचे धन्यवाद.